नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीमध्ये महिला आणि बाल विकास विभागासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। शुभमंगल सामूहिक विवाह योजनेमध्ये अनुदानामध्ये आता वाढ करण्यात आली आहे। आता अनुदान 25,000 रुपये मिळणार आहे। झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचं अनुदान 25,000 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सध्या मंगळसूत्र आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी सामूहिक विवाह करणाऱ्या किंवा नोंदणी करणाऱ्या प्रत्येक जोडप्याला 10,000 रुपयांचं अनुदान दिलं जात होतं। तसेच सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना 2,000 रुपयांचं अनुदानही दिलं जात होतं। आता जोडप्यांना 25,000 रुपये आणि संस्थांना 2,500 रुपये अतिरिक्त अनुदान मिळणार आहे। हे अनुदान DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीनं खात्यामध्ये डायरेक्ट जमा केलं जाईल। महिला आणि बाल विकास विभागाच्या आजच्या या निर्णयानुसार आदिवासी विभाग, सामाजिक न्याय, बहुजन कल्याण आदी विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विवाह योजनेतील अनुदानातही वाढ करण्यात येणार आहे। यासाठी इच्छुक विभागांनी सदर प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी पाठवण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला होता। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता लग्न करणाऱ्या जोडप्यांना 25,000 रुपयांचं अनुदान मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही अशाच नवनवीन न्यूज तुमच्यासाठी घेऊन येत असतो। धन्यवाद।